मध्य रेल्वेचे वेळापत्रक सुधारा अन्यथा तीव्र आंदोलन करू, संयमाचा अंत पाहू नका, लोकल रेल्वे गाड्यांवरून विविध प्रवासी संघटना आक्रमक, महाव्यवस्थापकांसह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे इशारा। जोगेश्वरी रेल्वे टर्मिनसचा विस्तार होणार, अतिरिक्त 2 प्लॅटफॉर्मचं बांधकाम करण्याचा प्रस्ताव, जादा मेल एक्सप्रेस गाड्यांच्या वाहतुकीसाठी फायदेशीर ठरणार। विभागीय स्तरावर औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात येणार, अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्यांना लाभ मिळणार, आयटीआयसाठी 18 लाखांचा निधी वितरित करण्याचा मार्ग मोकळा। पुण्यामध्ये सिग्नलवर फुलं विक्री करणाऱ्या मुलांसाठी अभ्यंगस्नान आणि फराळाचं आयोजन, पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या वतीनं आयोजन। राज्यात 5,500 शाळांमध्ये विजेचा अभाव, युडायस प्लसच्या अहवालामध्ये अनेक धक्कादायक बाबी, राज्यातील 25,958 शाळांमध्ये संगणक सुविधा, 30,166 शाळांमध्ये इंटरनेट, 5,567 शाळांमध्ये वीज नाही। फार्मसी पदवी प्रवेश प्रक्रियेला वेग, तिसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रम भरण्याची प्रक्रिया सुरू, उर्वरित 20,363 जागांसाठी चुरस। पुण्यामध्ये मार्केट यार्डामध्ये पालेभाज्यांची आवक वाढल्यानं सर्वच प्रकारच्या पालेभाज्यांच्या भावामध्ये 30 ते 40% घट, दिवाळीमुळे मालाला कमी उठाव असल्यानं दर पडले। पुणे शहरासह जिल्ह्यातील कमाल तापमानामध्ये घट, मात्र वातावरणामध्ये दिवसभर उकाडा आणि रात्री गारवा जाणवत असल्याचं चित्र, पुढील 2 दिवस घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज।